जिल्हा परिषद नंदुरबारच्या उत्पन्नाचे सन 2024-25चे ₹38.47 कोटी रकमेचे सुधारित व सन 2025-26चे ₹40.48 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रकास दिनांक 6/3/2025 रोजी जिल्हा परिषदेच्या माननीय प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात मानव विकास निर्देशकांशी संबंधित आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत योजनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. तसेच बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते, विशेषतः संपर्कविरहित गावांना साकव पूल, लघुसिंचन विभागांतर्गत विकास योजना, महिला व बालकल्याण विभागांतर्गत विकास योजना, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण इत्यादी योजनांवर देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदी करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अंदाजपत्रकात संवैधानिक तरतुदी जसे 20% समाज कल्याण विभाग, 10% महिला व बालकल्याण, 20% देखभाल दुरुस्ती, वर्गणी 5%, दिव्यांग कल्याण 5%, जीप शाळा दुरुस्ती अशा तरतुदी करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जीप विविध विभागाकरिता सन 2025-26 अंदाजपत्रकात पुढील प्रमाणे तरतुदी निर्धारित केलेल्या आहेत. उपरोक्त जीपच्या स्वनिधीच्या अंदाजपत्रकासोबतच पंचायत समितीच्या अंदाजपत्रक, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे देखभाल निधी, जिल्हा परिषदेच्या घसारा निधी अंदाजपत्रकात देखील मान्यता देण्यात आलेली आहे. उक्त प्रमाणे अंदाजपत्रकात तयार करण्यास वित्त विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. या बैठकीला प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावंत कुमार, अतिमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण उत्तमराव देवरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री मंगेश घोलप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी श्री पांडुरंग कोल्हे, जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. 60 कोटी 90 लाखाच्या योजना घेण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागांतर्गत 8 कोटी 80 लाखाच्या योजना प्रस्तावित आहेत. महिला व बाल विकास विभागांतर्गत 1 कोटी 90 लाख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत 3 कोटी, समाज कल्याण विभाग 1 कोटी 25 लक्ष, ग्रामपंचायत विभाग 2 कोटी, कृषी विभाग 1 कोटी 50 लक्ष, पशुसंवर्धन विभाग 1 कोटी, जलसंधारण विभाग 1 कोटी 50 लक्ष, पंचायत राज कार्यक्रम अंतर्गत व देखभाल दुरुस्ती निधी अंतर्गत स्वतंत्र बजेट करण्यात येतो. तसेच घसारा निधीचा एक बजेट आहे, हा देखील या अंदाजपत्रकात समाविष्ट आहे. आपण पेश करतो आणि या बजेटमध्ये जे सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहे, एज्युकेशन, हेल्थ किंवा महिला बाल कल्याण, ते आपण प्राधान्यामध्ये घेतलेली आहे. आणि त्याचा शिक्षण विभागच्या जे मी सांगू इच्छितो की शिक्षण विभागच्या DPC-मध्ये TSP-मध्ये हेड होत नाही जिल्हा परिषदच्या स्कूलच्या. त्यामुळे आपण शिक्षण विभागाला सर्वाधिक बजेट दिलेलं आहे क्लासरूमसाठी. आणि बिल्डिंगलेस स्कूल जे आहे त्यासाठी आपण 8 कोटी 80 लाख शिक्षण विभागाला सर्वाधिक जास्त आपण दिलेली आहे. त्यानंतर आपण बांधकाम विभागाला 8.5 कोटी दिलेले आहे. त्यामध्ये आपण जे फोकस येणार आहे सब सेंटर PHC, त्यावर आपण फोकस करणार आहे की त्यामध्ये एनकॉस्टची अनुषंगाने जी आपला रिपेअर किंवा नवीन काही गोष्टी कराव्या लागेल ते बांधकाम विभाग PHC आणि सब सेंटरवर ते फोकस करतील. आणि डिस्कनेक्टेड विलेजेस जे आहेत आपला दडगाव अक्कलकोटमध्ये जे काही विलेजेस आहेत त्याच्याकडे रोड नाही किंवा बरोबर नाही, ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे. आणि हे 8.5 कोटी जे आहे ये अपन सुविधा तिथे अपन देना रहे और उसमें सारे काम जो है अपन ये सारी चीज़ों को PHC सब सेंटर और ऐसे डिस्कनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज़ करने वाले हैं. दूसरा, आरोग्य विभाग में जैसे मेडिसिन की कमतरता को देखते हुए हम लोगों ने आरोग्य विभाग को भी 7.5 कोटी 90 लाख दिया है, जिसमें अपन मेडिसिन इक्विपमेंट्स एनकॉस्टसाठी किंवा काही रिक्वायरमेंट जे आहे ते आपण आरोग्य विभागासाठी 7 कोटी 90 लाख दिले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आपण यावेळेस निधी दिलेला आहे, 3 कोटी दिलेला आहे. आणि FSTC जे आहे हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन, या आपण प्रधानमध्ये घेणार आहे या निधीमध्ये. आणि बाकी सगळे जे आहे सर्व डिपार्टमेंटला आपण निधी दिलेला आहे. आणि यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग जे आहे 5% जे होतील ते 33 लाख होतील 5% के हिसाब से. बट हम लोगों ने उसको बढ़ा के 60 लाख किया है ताकि दिव्यांग बंधुओं को हम अलग से कुछ उनके लिए कर दें.
तो सारे डिपार्टमेंट को हम लोगों ने इसमें प्राधान्य जो भी हमें एक्चुअली में सबसे ज़्यादा ज़रूरत है उस चीज़ों को हम लोगों ने प्राधान्य देते हुए ये बजट जे आहे सर्व जे जास्त आपली नंदुरबारची गरज आहे शिक्षण आरोग्य आणि महिला बाल कल्याण यावर आपण फोकस केलेला आहे आणि हे जे बजेट आहे सर्व लोक आदिवासी लोकांसाठी म्हणजे हे बजेट आहे आणि आपण या बजेटमध्ये मॅक्सिमम जे होऊ शकते बेस्ट क्वालिटी वर्क ते आपण करून घेण्याच्या परिस्थिती